क्लेशप्रद कर्म करणारे, अत्यंत प्रमादी, सदा असत्य बोलणारे आणि ज्यांची भक्ती अस्थिर आहे, देवाची असो की संताची असो की माणसाची असो, अस्थिर भक्ती, देव बदल्या माणूस म्हणा, गुरु बदल्या माणूस म्हणा, तुमची माळ घातली, माझी घातली, याची घातली, कारण 4 माळा गळ्यात कशा नाही महाराज, आधी घातली होती, त्या दिवशी कीर्तनाला घेऊ फार परिणामदार, त्यांची घातली, आता तुमचं ऐकलं तुमचीही घालतो, द्रौपदीच झाली ती. असं चालेल काय? नाही. म्हणून थोडं लक्ष ठेवावं लागेल. अधम माणसं नसतात असं नाही, पण अस्थिर भक्तीवाले आणि ज्यांच्या ठिकाणी स्नेहाचा पत्ता नाही, जे इतरांना मूर्ख मानून स्वतःच मी चतुर आहे असं म्हणतात, ह्या 6 प्रकारच्या माणसाची गणना अधम पुरुषात होते, ते अधम आहेत. म्हणून त्याचा संग करू नका. सहाय्य बंधना यर्थो अन्योन्यावधानतो विज्ञानेव सिद्धते. धनाची प्राप्ती व्हायची असेल तर सहायकाची अपेक्षा असते, सत्कर्माची प्राप्ती व्हायची असेल तर सहायकाची अपेक्षा असते, आणि दोन्ही एक दुसऱ्याचे आश्रित आहेत. हा सप्ताह आहे, यात धनाची आवश्यकता आहे, सहाय्यकाची आवश्यकता आहे, आणि दोघेही एक दुसऱ्याला पूरक आहेत. सहाय्यक प्लस धन, धनही लागेल, सहाय्य करणारे लागतील. हे दोन्ही पूरक असतील तर कार्य पार पडेल, नाही तर कार्य पार पडणार नाही. उत्पाद्य पुत्रानुरांड कत्वा वृत्तींच ते भी अनुसांत कंचे स्थाने कुमारी प्रतिपाद्य सर्व अरण्य सेनो. पुत्रांना तुम्ही पैदा करता, पण याचं लक्ष ठेवा, मी माझ्या मौजमध्ये करता, मेरी मेकिंग करता लाखो रुपयाचं कर्ज केलेलं आहे, बँक बॅलन्स डोक्यावर आहे, तर माणूस तर कधी मरील, हार्ट अटॅक आला की मेला. पण ती पोरं कर्जाखाली दबली की राहिली. म्हणून स्वतःच्या, आता त्याला कोणताही शब्द वापरा, मौज मजे करता जो ऋण करून ठेवतो आणि मरून जातो, पुत्रांना ऋणाखाली दाबून टाकतो, याच्यासारखा वाईट माणूस नाही. त्यांच्या जीविकेचा प्रबंध करावा लागेल. तुमच्या कन्या असतील, त्यांचं योग्य ठिकाणी लग्न करावे लागतील, आणि उद्या तुम्ही मेल्यावर तुमची पत्नी काय करील याच्याकरता तिची व्यवस्था करावी लागेल. हे जर करून मग तुम्ही मेले, स्वर्गाला गेले, नाही तर नरकाला निश्चित गेले. नीतीचा नियम आहे, ज्याच्यात वाढण्याची शक्ती, प्रभाव, तेज, पराक्रम, उद्योग, कर्तव्य हे सगळं असेल, तो माणूस निर्भय असतो. पण इतर माणसं भयानं युक्त असतात. भीष्मस्य कोपस्थैव चैवेद्य कल्प द्रोणस्य राधस्य युधिष्ठिरस्य. राजा, तुम्ही पराक्रमी आहात. आकाशात एखाद्या वेळेला धूमकेतूचा उदय होतो, वाकडा असतो तो धूमकेतू, सरळ नसतो. धूमकेतू वाकडा असतो, त्याचा उदय होतो कधी कधी. धूमकेतूचा उदय झाला की संसारात अशांती निर्माण होते. धूमकेतूचा उदय म्हणजे काहीतरी जगात कुठल्या तरी राष्ट्रात उत्पात होणार, याची सैन स्थिती. मी याच्याकरता सांगतो, उपद्रव खडा करते ते. त्याप्रमाणे भीष्म, द्रोण, राजा युधिष्ठिर, भीम, अर्जुन आदी हे उपद्रव उभा करतील, कारण हे महापुरुष आहेत. भीष्म, द्रोण महापुरुष आहेत आणि तुझ्या बाजूला आहेत, आणि तुझ्यासारख्या पापी पुत्राला त्यांची मदत आहे. कारण भीष्माला विचारलं, महाराज धर्मराजाने, मी पापी आहे का नाही, अधर्मी आहे का नाही, मग तुम्ही माझ्या विरोधात शस्त्र का घेतला? ते त्याने उत्तर दिलं, राजा काय सांगू तुला, अर्थस्य पुरुषो दासः. माझ्या अंघोळीला पाणी आणायला 200 सेवक दुर्योधनाने ठेवले आहेत. 1000 माणसं माझी सेवा करतात, मला तर काही बायको नाही, पोरगं नाही. भीष्माचार्य म्हणतात, त्याच्यामुळे मी त्याच्या अर्थाचा दबलेला आहे, म्हणून मला त्याच्या बाजूला उभं राहावं लागलं, अन्यायाच्या बाजूला. पण शेवटी येतो धर्मस्ततो जय. शल्य सख्खा मामा आहे नकुल सहदेवाचा, माद्रीचा सख्खा भाऊ. नकुल सहदेव माद्रीचे आहेत, आणि धर्म, भीम, अर्जुन कुंतीचे आहेत. त्याचा मामा आहे सख्खा. पण ज्या वेळेला सैन्य युद्धाला एकत्रित
आलं रणांगणावर कुरुक्षेत्रावर. त्यावेळेला शल्य त्याच्या राजधानीपासून निघाला, तो कुरुक्षेत्रापर्यंत त्याच्याबरोबर सैन्य होतो 2.25 लाख एक अक्षरी. त्याची खाण्यापिण्याची निवास प्रत्येक मुक्कामावर व्यवस्था अप टू डेट होती. शल्याला वाटलं की पहा धर्मराज माझा भाचा आहे, माझी व्यवस्था किती चांगली केली. पण लास्ट बट वन मुक्कामावर त्यांनी सेवकांना सांगितलं, माझी व्यवस्था करणाऱ्या तुझ्या धन्याला राजाला माझ्यासमोर बोलावं, मी त्याला वरदान देऊ इच्छितो. दुर्योधन समोर आला, मामा रामराम. खरे तू? सांगितलं मग तुम्हाला काय वाटतं, तुमच्या सख्या भाच्याने व्यवस्था केली काय तुमची? मी केली. तू? सांगितलं हो. आली का पंचायत? धर्मसंकट आलं की नाही? सांग तुला काय पाहिजे. मी वरदान देतो असं बोललो ते बोललो. तूही माझा भात आहे, थोडा 2 इंच लांब आहे. आता तुला काय हवं आहे? सांगितलं मला काही नको. तुम्ही माझ्या बाजूनं युद्ध करावं आणि 1 दिवस सेनापती व्हावं आणि आपत्कालात एका विशिष्ट पुरुषाचं सारथ्य करावं. गडबड झाली. सांगितलं राजा हे कसं शक्य आहे? मी राजा आणि सारथ्य करू? सांगितलं हो तुम्ही वचन दिलंय. काय म्हणतो तो दुर्योधन? जाणकार होता, मूर्ख नव्हता, स्वार्थी लोभी होता, कपटी, म्हणून नरकाला गेला. या जगात 4च सारथी आहेत. एक इंद्राचा सारथी मातली, एक भगवंताचा सारथी, एक स्वतः कृष्ण आणि चौथा शल्य. यांची बरोबरी करणारा, सारथ्य करणारा ड्रायव्हर कोणी नाही. आणि मला माहीत आहे तुमचं काम मला कधी पडेल, म्हणून मामा तुम्हाला सारथ्य 1 दिवस करावं लागेल. तथाच धर्मराजाकडे गेले, त्यांना भेटले. त्याला सांगितलं पोरांनो, मी वचनानं बांधल्या गेलो, आलो तुमच्याकरता युद्धात, तुमच्याकडून युद्ध करायला. पण मला काय माहीत की दुर्योधनानं माझी व्यवस्था केली, म्हणून मी त्याला वरदान दिलं. मला आता त्याच्याकडून लढावं लागेल. तुम्हाला काय देऊ? धर्मराजांनी सांगितलं की मामाच आहे आमचे, तुम्ही डबल मा, तुम्ही सगळं दिलं आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, 1 दिवस असा येईल ज्या दिवशी कृष्ण सारथी अर्जुनाचे आहेत आणि तुम्हाला कर्णाचं सारथ्य करावं लागेल. कारण कर्ण जगज्जेता आहे. अर्जुन सोडून त्याच्यावर उभा राहणारा इंद्रही नाही. फक्त त्याच्याजवळ ज्या ग्रेडचा पाहिजे त्या ग्रेडचा सारथी नाही आहे. तुम्हाला सारथ्य करावं लागेल. त्या दिवशी फक्त तुम्ही त्याचं मन विक्षिप्त करा, त्याचा पाण उतारा करा, बस, मला दुसरं काही नको. धैर्यानं युद्ध करू शकणार नाही याच्याकरता पाण उतारा करा. 15 दिवस युद्धाचे संपले. भीष्मपर्व, द्रोण पर्व 15 दिवस झाले आणि कर्णपर्व सुरू झाला. 2 दिवस कर्णपर्व होता. संध्याकाळी कर्णाला अभिषेक केला सेनापती पदाचा दुर्योधनाने. सांगितलं कर्णा, 15 दिवस झाले, हानी आपलीच आहे. फक्त अभिमन्यू गेला, घटोत्कच गेला, बाकी हानी शत्रुपक्षाची नाही आहे. पांडवातला एकही नाही गेला. माझे 87 भाऊ मेले, तोपर्यंत 100तले 87 विमानं मारून टाकले होते. 87. तुला 1-2 पांडव तर संपव. अरे सांगितलं निष्पांडवी धरा करतो रे बाबू, ते सगळे संपवतो 5चे 5. युद्ध झालं. काही नाही झालं, जैसे थे. सायंकाळी पुन्हा पार्टी मिटिंग झाली. दुर्योधन त्याला बोलला, कर्ण तू काय बोलला होता? तुझ्या शस्त्रात दम नाही काय? पांडवाचा तर केसही नाही वाकडा झाला. सांगितलं माझी डेफिशियन्सी तुला सांगतो. कृष्णासारखा सारथी तर मातली नाही ना रे. तो जोपर्यंत सारथ्य करून राहिलाय तोपर्यंत माझा बाणच नाही लागू देत अर्जुनाला. तुझ्याजवळ सारथी आहे, त्याचे हात पाय जोडून 1 दिवस फक्त मला राजा शल्याला सारथी म्हणून दे. आणि सारथी म्हणून देशील, उद्या अर्जुनाला न मारलं तर तू म्हणशील ती शिक्षा ग्रहण करील. गेले का ते रात्री 10 वाजता गेले. शल्याच्या शिबिरात झोपले होते ते. उठवलं, मामा उठा. ते सांगितलं अरे एवढ्या रात्री काय झालं? सांगितलं झालं काही नाही, तुमची पदोन्नती झाली. माझी पदोन्नती?
माणसाला सगळ्यात जास्त जगात काय आवडते? फक्त स्तुती. एवढं प्रिय काही नाही, खडीसाखर नाही, कोणी नाही, काही नाही. तुमच्यासारखा सारथी या जगात नाही आहे. कृष्णही 3ऱ्या नंबरवर आहे, तुम्ही 2ऱ्या नंबरवर आहात. आणि युद्धात तुम्ही आज पाहिलं, कर्ण काही बिघडू शकला नाही. कर्ण म्हणतो, जर मला माझ्या मनासारखा सारथी शल्य मिळाला तर मी उद्या पांडवांना संपवील. असं त्यांनी सांगितलं, भाऊ बुक्का लाव, आम्ही येतो. राजा असून मला सारथ्य करायला सांगतो, काही लाज आहे तुला? शिवाय दिलं, त्याला रागावले. पण त्याला तर काम काढायचं होतं. नुसतं तो नव्हता, मामा होता त्याचा कपटी माणूस, फार धूर शकुनी होता. शकुनीने सांगितलं, असं आहे का, म्हणजे तुम्ही पार्शल लढाई करून राहिले, दिसता दुर्योधनाकडून आणि मन तुमचं आहे पांडवाकडून. जर आमच्याकडून आता आम्ही सांगितलं ते का नाही करत? का नाही सारथ्य करत एक दिवसाकरता? फक्त ओनली 1 डे कर्णाचं सारथ्य करा. नाईलाज झाला, करतो म्हणला. त्याला सांगून दे कर्णाला, मी राजा आहे, तो काही राजा नाही. मी काही बोललो तर त्यांनी मला प्रत्युत्तर द्यायचं नाही, माझ्याशी वाद घालायचा नाही. हा करार करेल तर मी सारथ्य करतो. यस. कर्णाला सांगितलं, कर्ण म्हातारा माणूस आहे, तो शल्य या कानानं ऐक आणि या कानानं सोडून दे. काय करतं त्याला? काम काढायचं आहे ना उद्याचे दिवस. आणि कोण बोलल्यावर कोणाच्या अंगाला फोडा आले, मनाला दुःख होते. होऊ देऊ नको, म्हातारा माणूस आहे, सोडून दे. ठीक. आता तुम्हाला माहिती आहे, नाशिकला मी बोललो होते महाराजांना, ₹1,00,000 कीर्तनाचे घेतले. बाबा महाराजाला बोललो नाशिकला मी 3 वर्षापूर्वी. एक कीर्तन केलं, ₹1,00,000 घेतले. मी आवडलो, महाराज हे बरोबर नाही. माझी एक शिष्य आहे मयुरा नावाची, त्या वर्डातली ती दिलेली आहे, ती यवतमाळला. तिनं डायरेक्ट महाराजांना जाऊन सांगितलं, महाराज तुम्ही वारकरी आहात, तुम्हाला एका कीर्तनाचे ₹1,00,000 घेणं शोभले काय? त्यांनी सांगितलं, तुझ्या गळ्यात माळ आहे का? म्हटलं, कुणाची माळ आहे, दाखव, नाव सांग. त्या पोरीनं माझं नाव सांगितलं, 55च्या महाराजची माळ आहे. हां, म्हणून ते फार म्हातारे झाले, काय बोलायचं ते त्यांना भान नसते. इकडून ऐकून आम्ही इकडून सोडून देतो. काय करता, नाशिकचे लोक आहेत तिथे, विचारा त्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी कर्णाच्या रथावर शल्यसारथी आहेत. सूर्य क्षितिजावर उदयाला आला आणि रथ निघाला. अहंकारी माणसाचं कसं असते, पहिला श्लोक कर्णाने थोडंसं बोलू ना, 10 मिनटं थोडीशी नीती सोडून बोलतो, कारण गोड आहे. गोड नसतं मी बोललो नसतो. शल्याला न विचारता त्यांनी सांगितलं, अरे कोणी आहे काय? माझा रथ, त्याचेही रथाचे घोडे शुभ्र होते, पांढरे 4. अर्जुनाचेही पांढरे होते. फक्त 4 रंगाचे 4 घोडे भगवंताच्या रथाचे होते. शैब्य शुभ्री मेघपुष्पाणी बलाहक. नावही 4, रंगही 4. पण शेवटपर्यंत सारथी बदलला नाही दारू आणि घोडं बदललं नाही देवाचं. 125 वर्ष तेच राहिलं. अरे कोणी आहे काय, मला अर्जुनाचा रथ दाखवेल काय, मी त्याला 1000 गाई दान देईल. कर्ण बोलून राहिले, अर्जुन दाखवता काय, मला सोनं बक्षीस देईल. शल्य बोलले, कारण धर्मराजाला वचन दिलं होतं, त्याचा उत्साह भंग करील. आठवण होती, शहाणे होते. शल्याने मागं वळून पाहायला सांगितलं, कर्णा कशाला शोधतो अर्जुनाला, मरायची घाई झाली आहे का तुला? इथून सुरू केलं त्याला. आजचं युद्ध म्हणजे निकाली युद्ध आहे, आयदर कर्ण और अर्जुन. तुला मरायची घाई झाली आहे काय? जेवढ्या लवकर अर्जुनाची तुझी गाठ पडली तेवढ्या लवकर मरशील. उशिरा गाठ पडली तर काही काल जगशील, 1-2 तास जास्त. आता मुकाटन राहावं की नाही. तो म्हणे, आता अर्जुनाचा रथ यायला वेळ आहे, तोपर्यंत आपण बोलू. म्हणून एक दुसऱ्याच्या राष्ट्राची निंदा केली पहिल्यांदा. तुमच्या राष्ट्रातले लोक सातू खाऊन नग्न होऊन कसे नाचतात वगैरे, तो भाग फार वेगळा आहे महाभारतात. ते संपल्यानंतर शल्याने सांगितलं, कर्णा मी तुला एक गोष्ट सांगतो, तुझी इच्छा असो की नसो पण ऐक. कानात बोळे नाहीत ना, ऐक. त्याने गोष्ट सांगितली. सांगू काय? 2-3 मिनटं. गंगेच्या समुद्राच्या काठावर एक लिंबाचा वृक्ष होता. त्याच्यावर एका कावळ्याचा खोपा होता. त्याच्या खाली एका वैश्याचं झोपडं होतं. त्याला 2-3 लेकरं होतं. त्या कावळ्याने खोपा का केला तिथे? त्या वैश्याचे आवाज सीमित करा. जेवत असत आणि उष्ट खरकट त्या झाडाखाली टाकून देत. त्या उष्ट्या खरकट्यावर पोट
पोरा बाळांचं वळत होतं त्या कावळ्याचं, म्हणून त्या कावळ्यानं खोपा केला होता तिथे. आता परान्नानं माणसाला माज लवकर येतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एक दिवसाचे नि परान्ने अल्पकू जैसा. एक दिवस ब्राह्मणानं बासुंदी लाडू खाल्ली की माजतो, अरे दम धर, उद्या हागायला गेलं काही नाही राहत ना, आहे की नाही. त्याप्रमाणे आणि एक दिवस एक हंस त्या मार्गाने आला. कावळा मत माजलेला कावळा, हंसाला माज कधीच नाही. माजेल तो हंसच नाही, आणि ज्याला माज नाही तो कावळा सिद्ध नाही. माजलेला कावळा कशावर माजला होता? परान्नाचे तुकडे खाऊन. आमचं असं आहे, आम्ही मोठे, दुसऱ्याचे तुकडे खाऊनच की नाही, हे मोठं पंचायत असते. म्हणून शिष्यशास्त्रात विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे, घातले हाती फासे निसंगा जेणे. या भानगडीत पडू नका. शल्ल्याने सांगितलं, राजा तो हंस आल्यावर यानं अडवलं. कावळ्याने सांगितलं, थांब, लयच पांढरा आहे. त्याला सांगितलं, तू काळा आहेस म्हणून मी तुला जास्त पांढरा दिसतो, तर त्याला काही इलाज आहे? तुला काय म्हणायचं आहे? मला हे सांगायचं आहे, तुला किती प्रकारानं उडता येते? कावळा त्याला विचारतो हंसाला. त्याने सांगितलं, बुवा माझी नॉर्मल स्पीड आहे, एकच चाल, मला 12 प्रकारानं उडता येते. तुला दाखवून देतो प्रॅक्टिकल, आडवं कसं उडावं, उभं कसं उडावं, खाली. एक काम कर, लोक स्तुती करतात ना, हंस फार लांबून आला तू मानस सरोवरावर, फार वेग आहे तुला, समोर समुद्र आहे, आपण दोघं शर्यत लावून उडू, जो पुढे जाईल जिंकेल तो त्याचा स्वामी. त्याने सांगितलं, वो आता नाही इलाज आहे, तुला ॲक्सेप्ट, चॅलेंज आहे, ॲक्सेप्ट करावं लागेल. शर्यत सुरू झाली. तर कावळ्या लोकांचा वेग फार असतो पहिल्यांदा, सशासारखा. झेल एकाचा उडाला, हंस मागा पडला, पुढे गेला 1 किलोमीटर. आता पंखात ताकद नाही, कारण परान्न खाणं, मुर्दा खाणारे, हलाल खाणारे आणि हराम खाणारे समजतात ना तुम्हाला. मुसलमान हराम नाहीत खात, हलाल करके खाएंगे. पण बाकीचे काही लोक हराम खातात, कापलेलं खातात, त्यांच्या शक्ती नसते, दिसते फक्त. झालं. कावळा थकला, पंखातली शक्ती संपली, पंख पाण्याला लागले समुद्राच्या. माशांनी तोंड काढलं, समुद्रातल्या प्राण्यांनी तोंड काढलं ओढायला त्याला. त्याच्या लक्षात आलं कावळ्याचे की आपला मृत्यू निकट आहे. तेवढ्या वेळात हंसानं पास केलं, त्याला ओव्हरटेक केलं. मग ते ओरडले, कावळे महाराज, हे महाराजच आहेत कावळे सगळे परे. त्याने सांगितलं, दादा, आता शिवी नाही देत, दादा म्हणतो, दादा मी हात जोडतो, परत या, परत 2 कोस आलो आपण, माझी शक्ती संपली, मी आता मरतो, तुम्ही मला वाचवू शकता, तुमच्या पाठीवर मला बसवा आणि माझ्या त्या खोप्याजवळ मला नेऊन टाका, तुमचा उपकार होईल, नाही तर मी मरतो. हंस दयावान असतात. बैश पाठीवर बसवलं, आणून फेकून दिलं त्याच्या झोपड्याजवळ, पुढच्या प्रवासाला निघाले. हे हंस आहेत. शल्य म्हणतात, कर्णा, हंस आहेत ना त्याप्रमाणे अर्जुन आहे, आणि कावळ्यासारखा तू आहेस. काय आहे तुझ्याजवळ? दुर्योधनाच्या कृपेवर जगून राहिला आहे तू. तू कुणाच्या कृपेवर जगतोस? कुणाच्या? मग तुझं तर काहीच नाही. त्याने तुला राज्य दिलं, ते तुझं राज्य, तो तुला धन पुरवतो, सेवक पुरवतो, त्याच्या भरोशावर. तुझ्याजवळ काय? का आम्ही 500 माणसाची पंगत दिली, पंगत दुसऱ्याने दिली, ती पंगत तुम्ही त्यातले 200 माणसाचं वाचून घेतलं, त्याची काय वाट? 500 म्हटल्यावर 500 जेवतात काय? निम्मे जेवतात. हे हा कायदा आहे की ना, निमठ आलीशी आम्हाला माहीत आहे. फक्त त्यात थोडा फरक आहे, सीमारेषा आहे मध्ये. सारखं आहे. तू अर्जुनाला जिंकू शकणार नाहीस, कारण तो हंस आहे आणि तू कावळा आहे, परान्नावर तुकड्यावर पोचलेला आहेस, म्हणून तुझी अल्पशक्ती आहे. हे तुला आज सायंकाळच्या आत कळेल. विषय संपला. पुढे कधीच आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, निदान आत्ता तरी. म्हणजे काय? म्हणजे काय? मी जे श्लोकात तुम्हाला सांगितलं त्याचा संदर्भ तुम्ही लावा. अदम पुरुषाची जात कोणती आहे? आणि मी सांगत होतो की ऋणाचा भार ठेवू नका. तत्पश्चात मुलींची लग्न झाली, पोराची व्यवस्था केली, पत्नीच्या उदरभरणाची सोय केली, मग तुम्ही संन्यास घ्या की मसनात जा. पण मुलीची लग्न व्हायची आहेत, पोराकरता काही केलं नाही, पत्नीनं काय दुसरा नवरा करावं, काय कसं करावं, त्याखाली दुसरा नवरा हा शब्दच नव्हता.
त्याला आपण मोतीर वगैरे काय काय शब्द आता आता निर्माण झाले. ते संयम सुटला तेव्हापासून हे नव्हतं काही. काय करावं राजा, त्यांना आपापल्या मार्गाला लावून जर माणूस वनात गेला तर तो स्वर्गाला जाईल. पश्य दोषान पांडवैर्विघ्रत्वम यथा विधेषु देवासा कृष्णः. पांडवाबरोबर युद्ध करण्यात जो दोष आहे त्याच्यावर तुझी दृष्टी नाही आहे. अरे कृष्ण ज्या रथावर सारथ्य करतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः. गांडीव धनुष्य ज्याच्या हाती आहे त्याला तर प्रत्यंच्या नाही लावत कोणी, अर्जुन सोडून. प्रत्यंच्या म्हणजे दोरी धनुष्याला लावायची. वाकवाल तेव्हा लावाल की नाही. गांडीव धनुष्य वाकवू शकत नाही. 1000 गाठी त्याच्या धनुष्याच्या याला गुंफलेल्या आहेत, वाकतच नाही. सहज वाकून प्रत्यंच्या लावून अर्जुन युद्ध करतात आणि सव्यसाची आहेत. उजव्या हातानं बाण सोडतात तेवढ्याच चातुर्याने डाव्या हातानं बाण सोडतात, म्हणून त्यांना सव्यसाची म्हणतात. लक्षात आलं काय? त्याच्याबरोबर तू किती वेळ युद्धात उभा राहशील? 1 तास काढ युद्धातून. बायका पोरांना भेटू नये, काही खाय प्यायची इच्छा असेल खाऊन पिऊ नये, नातू असेल त्याचा मुका घेऊ नये, कारण तुला सायंकाळ नंतर हे सगळं मिळणार. भयंकर उत्साह भंग झाला त्या कर्णाचा, शिथिल झाला तो, शिथिल. अर्जुन दिसल्यावर उत्साहरहित माणूस युद्ध नाही करू शकत, म्हणून फेल झाला. आता त्यांनी वचन दिल्याप्रमाणे दृष्टिपात करतो. जरी तुम्ही जिंकले न जिंकले, जिंकणार तर नाहीच. अरे तू काय काढला? अर्जुन रथावर असल्यावर तो इंद्रपुत्रच आहे आणि बापसे बेटा सवाई आहे. इंद्रालाही पराभूत करण्याचा दम अर्जुनात आहे. आणि तू दुसऱ्याच्या तुकड्यावर जगलेला अर्जुनाला मारण्याचे मनसुबे बांधतो. तुझ्यासारखा मूर्ख कोण आहे? शल्ल्याची अट होती, मी काही बोलीन, मला उलटून बोलायचं नाही. म्हणून शल्य बोलले, हा बांधलेला आहे करणं, याला उत्तर देता येत. धर्माला बांधलेला माणूस आहे. काय गंमत आहे महाराज. इंद्राप्रमाणे पराक्रमी. हो, तुम्ही पाहिलं 6 महिन्याच्या आधी धूमकेतू निघाला होता. आता नाही, 5000 वर्षापूर्वी. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की हा धूमकेतू निघालेला आहे, मनुष्यहानी होईल, राजांचे राज्य जातील, क्षत्रियांचं हनन होईल आणि स्त्रिया विधवा होतील. किती झाल्या? 42 लक्ष क्षत्रिय मारल्या गेले भारतीय युद्धात. किती स्त्रिया विधवा झाल्या, किती निपुत्रिक झाल्या. ह्याला कारण राजा तू आहेस. तू तुझ्या पापी पुत्रांना जर आवरलं असतं ना, त्यांच्यावर शासन केलं असतं ना, हा प्रसंग आला नसता. पण तू काही करू शकला नाहीस. पुत्र मोहामुळे माझा दुर्योधन, माझा दुर्योधन, माझे माझे म्हणून या गुंतो गुंतो मेली, जन्मा आली वाया गेली, भक्ती नाही केली. काय केलं? काय महाराज व्यवस्था आहे. आणि स्पष्ट वक्ता सुखी भाऊ, तू पापातच लागलेले आहेत पोरं तुझे. अर्थपूर्ण सिद्धी तुला पाहिजे, पण धर्माचरणाचा अभाव आहे. अर्थपूर्ण सिद्धी पाहिजे असेल तर पहिल्यांदा धर्माचरण कर, नीतीनं वाग. हे न करता जर पाप तुझ्या बुद्धीत असेल तर प्रकृतीत विकृती निर्माण होईल, आणि विकृती निर्माण झाल्यावर तुझ्याकडून दोषयुक्त कार्य होतील. संन्यच्छति ते गमत क्रोधार. अरे तो हा श्लोक शोधून देऊ आपण. क्रोध निर्माण होतो, हर्ष निर्माण होतो, दोन्ही वाईट. क्रोधामुळे, टेन्शनमुळे हार्ट फेल होतात, पण अतिहर्ष झाला तरी हार्ट फेल होतो. एका माणसाला लंडनची लॉटरी लागली 5 कोटी रुपयाची, दुसऱ्या क्षणाला हार्ट फेल होऊन मेला. डॉक्टर म्हणा त्याला एवढा हर्ष झाला की आज सहन नाही करू शकला, हृदय पेलू नाही शकलं, मेला. म्हणून हर्षही वाईट, दोन्ही गोष्टी वाईट आहेत. सापेक्षता पहा कशी असते. आपत्तीत मोहग्रस्त होऊ नका. आणि राज्यलक्ष्मीचा अधिकारी व्हायचे असेल तर मीडियम वागा, मीडियम. कधीही निगेटिव्ह थिंकिंग नसावं. पॉझिटिव्ह थिंकिंग असेल त्याला कधीही टेन्शन येणार नाही. तुम्ही माझ्यासमोर एवढे लोक आहात, मी तुमच्यासमोर आहे. 82 वर्षाचं वय आहे माझं. त्याच्यात काही अहंकार नाही आहे, पण मला अर्धी गोळी कशाची घ्यावं लागत नाही. नो टेन्शन, नो शुगर, नो हायपर टेन्शन, तर कोणताच रोग नाही. आता मी तुम्हाला जर हात वर करायला सांगितलं की तुमच्यापैकी शुगर कोणाकोणाला नाही, काय पर्सेंटेज? जगात पर्सेंटेज 70% शुगर आहे लोकांना.
मरणाच्या दारी आहे की नाही? टेन्शन कुणाला होते? तुम्हाला दृष्टी सृष्टी आणि सृष्टी दृष्टीवाद माहीत असेल ना? माहीत. आता म्हणून बोलतो 5 मिनिट ना, तुम्ही आहात म्हणून बोलतो. मला लोक विचारतात महाराज तुम्हाला टेन्शन का नाही? आता मी त्यांना म्हणतो वराड नो हे स्वप्न घे माय, आहे की नाही? आता ज्ञानोबाचे अभंग पुष्कळ येत आहेत, तुकोबाराचे बोलायचं कामच नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती रखुमादेव. हे जे तुम्हाला दिसते हे मृगजळ नाही, स्वप्नातलं मृगजळ, खोट्यात खोटं. आता दृष्टी सृष्टी की सृष्टी दृष्टी, मनात पदार्थ येतो त्याचं ज्ञान की ज्ञानादी मग पदार्थ, दृष्टी सृष्टी करावी लागेल. हे जगत आहे काय? नाही. हो का म्हणता? दीर्घ स्वप्नात आहात तुम्ही. जागृती म्हणजे दीर्घ स्वप्न. स्वप्नात पदार्थ नाही आहे, पण जागृतीनंतर कळते हे. पण स्वप्न पाहत असताना पटत नाही ना. त्याप्रमाणे आता तुम्ही जागृतीत आहात म्हणजे दीर्घ स्वप्नात आहात. आणि तुम्हाला वाटतं मी जागा आहे. अवस्था 9 आहेत. जागृत 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 स्वप्न, जागृत सुषुप्ती, स्वप्न जागृती, स्वप्न स्वप्न स्वप्न, जागृती स्वप्न जागृती, 9 अवस्था झाल्या की नाही? मग आत्ता तुम्ही कोणत्या अवस्थेत सांगू शकाल काय? जागृत स्वप्नात आहात तुम्ही सध्या. तुम्हाला वाटतं मी जागृत आहे, पण स्वप्नाचा पदार्थ तर टिकत नाही, त्यात फाउंडेशनच नाही. नो मॅटेरियल ॲट ऑल. मुक्ताबाई म्हणतात पूर्ण नाभी गळा बांधलेली दोरी पाहू जाय घरी तर तंतू नाही. एवढं जाळं विणते ती, कोणतं मटेरियल आहे तिच्या घरी? म्हणून मी तिच्या घरी पाहायला गेलो, तंतूच नाही. नो मटेरियल ॲट ऑल. विदाऊट एनी मटेरियल तिनं हे निर्माण केलं. तसं मायनं विदाऊट एनी मटेरियल हा संसार सगळा निर्माण केला. 65 पा लपवून जगदा वासू दाविंब ग्रासू प्रकटला प्रकटित होतो नदीसे लपेत होतो वावा. हा दृष्टी सृष्टी झाला. मनात पदार्थ आला, पदार्थ दिसतो, पदार्थ नाही. एक ब्रह्म सोडून काही नाही. मग हा व्याप कशाचा आहे? याच्याकरता संगती मायाची. डॉमेमो पुरुषो लोके क्षरश्चा क्षरस सर्वाणी बुडाणी कोटस्थोप उत्तम पुरुषस्पन्या असा समन्वय केला की जुळून जाईल. याकरता जो या जगाला संसाराला बायका पोरांना सत्य मानतो त्याला टेन्शन. जो हे स्वप्न आहे, स्वप्नातला पदार्थ कधी झाला नाही, होणे नाही, सत्य नाही असं समजतो त्याला टेन्शन येईल कसं? आम्ही गुरुजीला रंगनाथ स्वामीला म्हणतो तुम्हाला कधी टेन्शनच नाही. यू आर रनिंग 73, 74. ते म्हणा टेन्शन कशाचं घेऊ रे? अरे मी तुमच्यासमोर बोलून राहतो हेही तर खरं नाही. तुम्ही माझे शिष्य हेही तर खरं नाही. पण मानावं लागेल ना, संगती करता मानावं लागेल फक्त, हेही खरं नाही. मग जगत सत्य कसं? सत्य जगत मानतो त्याला टेन्शन. जगतातल्या पदार्थात आम्ही सत्य मानतच नाही. तुम्ही टी व्ही पाहता, ते बाया पोरले काय ते टी व्ही पाहतात, सिरियल बिरियल काय रडतात, हसतात, सगळं करतात, टाळ्या वाजवतात, एक चौकार मारलं की फटाके फोडतात. किती मूर्ख आहेत तुम्हाला माहीत आहे काय? नथिंगसाठी हे सगळं होते. नथिंग, देअर इज नथिंग. नथिंग, काही नाही, काही नाही. त्याच्याकरता रडता, बोंबलता, फटाके फोडता, हा सगळा मूर्खपणा करता. त्या माणसाला काय म्हणावं? एखादा शहाणा माणूस तो फटाके फोडतो काय? नाही. पण तुमची स्थिती काय? तुम्ही इन्व्हॉल्व आहात त्याच्यात, त्यात मी आहे असं समजता, त्याच्याशी जुळून घेता, म्हणून तुम्हाला त्रास आहे. याकरता टेन्शन लेस जगायचं असेल तर जागृतीला स्वप्न समजा. दृष्टी सृष्टी झाली, सृष्टी दृष्टीचं थोडं उलट आहे म्हणून आपण खंडन करतो त्याचं. या 3 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. हर्ष आणि क्रोध सारखेच वाईट आहेत. माझा विणेकरी होता पूर्वी, 30 वर्षापूर्वी. दुसरं लग्न केलं, मुलगा नव्हता, मुलगा झाला. PSC आहे आमच्या गावात. त्या PSCत बायकोला भरती केली आणि ते डॉक्टरनी सांगितलं, नर्सने, की 1-2 तासात ही बाई प्रसूत होईल आणि तुम्हाला मुलगा होईल. ते तर 10,000 वस्तीचं गाव होतं. ते काही हलवायचं दुकान नाही, काही नाही, काही नाही. त्यांनी पेढे वाटायसाठी 5 रुपये दिले. 5 रुपये पुष्कळ झाले. 30 वर्षाच्या आधी तेलाला माणूस पाठवला डॉक्टर, पेढे घेऊन ये, मुलगा झाल्याबरोबर वाटतो. ते पेढे आणले. त्याच्या आधी मेलेलं लेकरू झालं. आशा ऐम परम दुःखम. ते मी त्याला पहिल्यांदा सांगितलं. माझा विणेकरी होता, उत्कृष्ट गायक, चांगला म्हणणारा. त्याला सांगितलं पोरगं होऊ दे, मग माणूस पाठवू.
त्यावेळेला मोटरसायकली नव्हत्या, घोडं होतं माझ्याजवळ. सांगितलं घोडं 20 मिनिटात तेलारला जाते आणि 20 मिनिटात येते. घोड्यावर माणूस पाठवू, पेढे बोलवून घाई करू नको. तो म्हणे होणार नक्की, डॉक्टरनं सांगितलं. म्हटलं बरं होऊ दे थंडी. ते पेढे तसेच राहिले. वाटायचं काम पडलं. आता बोला, आता काय हे ज्ञान आहे की अज्ञान आहे? म्हणून हर्षालाही सीमा आहे. हर्ष कधी, काळ वेळ, फक्त काळ वेळाचं बंधन नामस्मरणाला नाही. काळ वेळ नामोच्चारिता, बाकी सगळ्या ठिकाणी काळ. अरे न्याहारी पाक एवढा पसरलाचे चौडा. आत्ता हा जो श्लोक आहे हा जरा महत्त्वाचा आहे. याच्या पुढचे 2 श्लोक 3 मी ॲट ए टाईम तुम्हाला सांगतो. राजा, तुझं कल्याण असो. मनुष्याच्या ठिकाणी 5 प्रकारचं बल आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी तू ऐकून घे. तुम्ही, मी, सगळे. आपल्याजवळ नुसतं बल आहे की त्याचे टाईप्स आहेत? 5 प्रकारचं बल आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. पहिलं बल आहे बाहुबल, तुमची शक्ती. हे प्रथम बल आणि ते सगळ्यात निकृष्ट आहे 5 नंबरवर. बाहुबल निकृष्ट. तुम्हाला कुस्ती जिंकायची आहे काय? बस त्याच्या कामाचं आहे ते. पोते उचलायचे आहेत काय? हमाली करायची आहे काय? बल आहे पण निकृष्ट आहे. आणि दुसरं बल मंत्री किंवा सन्मित्र. आता तुम्ही राजे असाल तर तुम्हाला मंत्री आहे, पण तो नसेल तर जे तुमचे सल्ला देणारे प्रामाणिक मित्र आहेत त्यांचं दुसरं बल आहे. सहाय्यक चांगले असणं हे दुसऱ्या प्रकारचं बल आहे. आणि धनाचं बल हे तिसरं बल आहे. पूर्वी लक्षाधीश कोणाला म्हणत? तुम्ही केव्हाही जा, तिजोरी उघडली की ₹1,00,000 कॅश काढून देईल तो लक्षाधीश. आता ₹1,00,000 तर प्रवासाला खिशात असतात आपल्या. तरीही आमच्या गावात मुसलमान जास्त आहेत, धनवान आहेत. त्यांना तुम्ही जाऊन अर्ध्या रात्री सांगा मी या 10 लाख होणार, 1 मिनिटात तिजोरी उघडून काढून देतात. बँकेत जायचं काम नाही. थांबा भाऊ, बँक उघडू द्या मग आणून देतो. तोपर्यंत तो मरून जाईल त्याची बायको. मग काय करतात तुझ्याकडे येऊन? धनाचं तिसरं बल आहे. आणि आपल्या बापदादांनी गोळा करून तुमच्याकरता ठेवलं असेल ते धन स्वाभाविक बल आहे. आणि कुटुंबाचं बल हे 4थं बल आहे. कुटुंबाचं बल म्हणजे गजेंद्र मोक्ष. गजेंद्राचा पाय नकराने पकडल्यावर पुत्र, पौत्र, प्रपौत्र, बायका, इष्ट, मित्र सगळे ते दंगार लागलेले काय ओढायला. कामी पडलं बल? नाही कामी पडलं. ओढू शकलं कोणी? अरे मृत्यूनं पाय धरल्यावर कोण वाचेल तुम्हाला? एक देव. आणि नियम असा आहे, जोपर्यंत बाकीच्यांनी तुम्हाला पकडला आहे तोपर्यंत देव मध्ये पडत नाही. सगळे सोडून गेले त्यावेळेला देवाने पकडलं. द्रौपदीला इराज नव्हता. दातावर विश्वास, हातावर विश्वास, पद धरून ठेवला. दुःशासन काय ऐकतो? पण जेव्हा बल संपलं त्यावेळेला कृष्णा म्हणून हाक मारल्यावर नख नाही दिसलं. देव आश्रय कधी देतो? तुमच्याजवळचे इतर आश्रय संपल्यावर. तुम्ही इतर आश्रयांची अपेक्षा करता आणि हरिहरीही म्हणता. यातलं काय खरं आहे? यातलं एक खरं आहे, दुसरं खरं? याचं सार कळून घ्या. हे स्वाभाविक बल आहे कुटुंबाचं बल माणसाचं. आणि 5वं बल आहे त्याला अभिजात नामक बल असं म्हणतात. ज्यात सगळ्या बलांचा संग्रह आहे त्याला अभिजात बल असं म्हणतात. आणि या सगळ्यावर श्रेष्ठत्व गाजवणारं बुद्धीचं बल आहे. मोरोपंताचं चॅलेंज होतं. मोरोपंतांनी आर्या केल्या. मोरोपंत म्हणतात माझ्या आर्येत एवढा दम आहे, तुम्ही नंगी तलवार घेऊन माझ्यासमोर या, माझं मर्डर करा. मी एक आर्या म्हणतो, तुमची हिंमत असेल तर माझं मुंडकं कापा. नाही का? प्रयोग सक्सेस झाला नाही, कारण त्यांच्या बुद्धीत एवढं बल होतं त्यांना मारणं शक्यच नव्हतं. काही लोक 7-8 वर्षापूर्वी आळंदीला असं बोलले की आम्ही मशिनरी आणतो लंडनहून, अमेरिकेहून आणि माऊलीच्या समाधीला ड्रिल करतो. माऊली बसली आहे की नाही पाहतो. काही लोक अनुकूल झाले आळंदीच्या वेळेला आणि आम्ही प्रखर विरोध केला. सांगितलं विश्वास आमचा आहे, माऊली आहे. ज्यांचा विश्वास अर्धवट आहे ते म्हणतात की ड्रिल आणा, हाकलून द्या. त्यांना हाकलून दिलं. मे बी मे नॉट बी. तुम्हाला वाटतं कोणाला ठाऊक माऊली आहे की नाही? हा खरं तर नाही म्हणत. नाही नाही नाही, माऊली आहेच. नाथाला जाणं विचारायला 150 वर्षानंतर नाथाच्या
दृष्टांतात त्याला सांगितलं, रे माझ्या गळ्याला लागला आहे ना ते अजानवृक्षाची मुळी ती काढ, ज्ञानेश्वरी दिली, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे ना आपल्याजवळ, तरी शंका आहे काय? बला तर महते परोपकाराय नरस्य प्रभवेन नरहा वैरम तनात्मानं दुरुस्तोमिति न श्ववेत. फार थोडा अपकार करतात अपकार फार थोडा. त्यांची गती काय? त्या पुरुषाबरोबर जर तुम्ही वैर केलं आणि त्या वैरानंतर तुम्ही निश्चित झाले की आणि थोडा अपकार केला, माणूस सज्जन आहे, मारल्या जाल. आणि एक लक्षात ठेव राजा, जो तुझा शत्रू झालेला आहे तो कोणत्याही कारणानं पुन्हा मित्र होऊ शकत नाही नाही नाही, म्हणून त्याच्या गोड भूल थापाला भूलू नको. शत्रू झालेला मित्र होण्याची व्यवस्था नाही. आणि शत्रूच्या शत्रूचा समागम करू नको, कारण माणसाला असं वाटते की हा माझा शत्रू आहे, याचा दुसराही शत्रू आहे, तो आपण एक होऊ आणि याचा नायनाट करू, या भ्रमात राहू नको. शत्रूचा मित्र त्याचा मित्रच आहे, पण शत्रूचा शत्रूही वेळ पडली त्याचा मित्र होईल, तुझा होणार नाही. म्हणून शत्रूच्या शत्रूचीही अपेक्षा करू नका. संपता नीती आहे, धर्म थोडंच आहे की. ही नीती लक्षात घ्याल. सर्पश्चाग्नि सिंहश्च कुलपुत्रश्च भारत नाव दिशा मनुष्याने सर्वे होते. ते जेव्हा राजन माणसाला पाहिजे त्यांनी सर्प, अग्नी, सिंह आणि उत्तम कुलात उत्पन्न साधू संत यांचा अनादर करू नये. सर्पाला धक्का लावू नका, त्याचा अनादर करू नका, कारण त्याच्याजवळ विष आहे. अग्नी एवढा बलवान आहे तुम्हाला माहीतच आहे, सिंह एवढा बलवान आहे. तुम्ही म्हणाल त्याच्या मिसूरचा केस उपटतो, त्याला शिवाजी महाराजच लागतात दूध काढायला, तुम्ही नाही करू शकणार. आणि त्यांच्यात एक विशेष शक्ती असते, संताजवळ विशेष शक्ती असते, सज्जनाजवळ विशेष शक्ती असते. म्हणून यांचा अपराध कधीही अपराध नका करू, अनादर नका करू, अरे कार्यावर येऊ नका त्यांच्याबरोबर. कारण ह्यांच्याबरोबर अपराध कराल तर एक संपणार नाही, अपराध करणाराचं कुलचं कुल संपून जाईल. नागसे नागिन बुरी हात लगे कटकाय, नागिन से नारी बुरी देखत लहर सवाय. नागाची एवढी भीती तर नागिनीची किती रे, 10 टाइम्स 10 पट. आणि नागिनीची जर एवढी भीती रागवू नका, तर कामासक्त स्त्रीची किती भीती, 100 टाइम्स. याच्याकरता बी अलर्ट. तुम्ही कोणाबरोबर काय करता? तुमचे पुत्र आणि तू राजन, तुझे पोरं म्हणजे एक वन आहे आणि त्या वनाला वाघ सिंह वाचून शोभा नाही. पांडव हे त्या वनात राहणारे सिंह आहेत. शोभिवंत वन करायचं असेल तर त्याचं राज्य धर्मराजाचं त्याला दे. तुझ्या 100 पोररूपी वनात त्या वाघांना राहू दे, म्हणून वनाचं रक्षण होईल. वन सिंहाचं रक्षण करेल नाही, सिंह वनाचं रक्षण करील, तुमचं राज्य चालेल. पण तुम्ही वेगवेगळे झाल्यावर दोन्ही उद्ध्वस्त व्हाल. याकरता मी तुला नीती सांगितली. नीतीचे नियम पाळशील तर तू धर्मापर्यंत जाशील, कारण शेवटी धर्माला शरण जावं लागेल ना. अरे नियम आहे की नाही, नीती, धर्म, ज्ञान, मुमुक्षुत्व, मग तीव्र मुमुक्षुत्व आणि मग मुक्ती. मुमुक्षुमुक्त नाही होत, त्याला तीव्र मुमुक्षु व्हावं लागेल ना. स्टेप्स आहेत ना त्या. ऊर्ध्व प्राणाजुकितनम युना स्थविते आयती प्रत्युत्तान विधानाश्च ममस्थान प्रतिपद्धते. म्हणतात राजा, एखादी माननीय व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आपल्याजवळ येते, तरुणाजवळ येते, त्यावेळेला आपलं काम आहे वाकून त्याला नमस्कार करणे. याचं कारण काय? हा शिष्टाचार आहे का? नाही. ज्या वेळेला तो तरुण म्हाताऱ्या सज्जनाजवळ येतो त्यावेळेला प्रणाम याच्याकरता करावा लागतो की प्रणामाला वाकावं लागते. आणि प्राण वर येतात ते त्याला नमस्कार करायला तुम्ही वाकले की प्राण स्थिर बसतात, नाही तर प्राण विक्षिप्त होतात. म्हणून नमस्काराचा खरा फायदा आहे. आणि नमस्कार करताना जे पायाला स्पर्श करून नमस्कार करतात त्यांच्याकरता निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला माहीत आहे. आपल्या ठिकाणी जी ऊर्जा आहे त्या हातापायाच्या बोटात आहे विशेष रूपानं 80%, 85%. आपण नमस्कार करतो त्यावेळेला डोकं टेकत ठीक आहे,
पण तसा नमस्कार स्त्रीला पायावर डोकं ठेवून नमस्कार करण्याचा अधिकार नाही. साष्टांग नमस्कार करण्याचा तर अजिबात नाही. हे शास्त्र म्हणते स्त्रीचे जे उरोज आहेत, पृथ्वी काय सहन करत नाही, पृथ्वी सूत्रात लिहिलेलं आहे. जर तुमच्याकडे एखादा ब्राह्मण किंवा संत आला आणि तुम्ही त्याला आसन न देता जमिनीवर बसवलं, हे पाप भूमी सहन नाही करत. आणि स्त्रीच्या उरोजाचा स्पर्श भूमीला झाला, ते पाप कधी सहन करत नाही. म्हणून स्त्रीला साष्टांग नमस्कार करण्याची शास्त्राने आज्ञा दिलेली नाही. मग तिनं नमस्कार कसा करावा? क्रॉस करावा हाताचा. क्रॉस केला की नाही? क्रॉस केल्यानंतर त्याच्या उजव्या पायाला तुमच्या उजव्या हाताची बोटं लागली पाहिजेत, डाव्या पायाला डाव्या हाताची बोटं लागली पाहिजेत. आणि त्यातून जी येणारी प्राण ऊर्जा आहे ती तुमचं कल्याण करेल. डोकं ठेवलं तर अग्निचक्रावर पुरुषाकरता प्रमाण आहे. अग्निचक्र आहे की नाही सावं इथे? ते जर टेकलं त्याच्या पायावर तर तुम्हाला जिवंत ऊर्जा मिळते. हे जे प्रकार आहेत हे धर्माचे प्रकार आहेत. हे प्रकार तुम्हाला याच्याकरता सांगायचे आहेत की आपण पालनच करत नाही याच्याकरता. यशोदतम मधुपर्कम गावांच म्हणा वेदवेत्ता ब्राह्मण काय तुमच्या घरी येत नाहीत. ज्ञानेश्वरी म्हणते जो महापुरुष आहे, संत आहे, त्यांनी तुमच्याकडे यावं. का महाराज तुमचे पाय लागत? तसं नाही आहे. संताच्या पायाला जी धूळ लागलेली असते, धूळ तिचा कण जरी तुमच्या घरात पडला तर कोणतीच व्याधी राहत नाही. आधी नाही, व्याधी नाही, काही नाही. आणि जर तो जेवला, कृपा केली त्याने, त्याचं उष्ट शीत जर तुमच्या घरात सांडलं तर तुमचे पितर नरकात असतील तरी स्वर्गाला जातील, एवढा दम आहे त्याच्यात. संताच्या उच्चिष्टात हे तुकोबारांनी मान्य केलं की नाही? म्हणून बलात्कारानं हट्टानं 2 घास खायला तरी तुमच्याकडे आणा. उष्ट तर पडेल कणभर, निदान पायाची धूळ तर झडेल. कोणताच उपाय करावा लागणार नाही. तांत्रिक ना मांत्रिक ना ज्योतिष ना मंगळाच्या जप ना गुरुचा जप. लक्षात आलं काय? हे शॉर्टकट आहे, पण हे तुम्हाला कळावे लागतील. वेदता ब्राह्मण आणि महात्मा त्यांना जल मधुपर्क स्वीकार केला तर गाय, हे त्यांना जर तुम्ही दिलं आणि त्यांनी त्याला हात लावला आणि स्वीकार केला, तुमचं सगळं दारिद्र्य गेलं. याकरता ह्याचं पालन करावं लागतं. चिकित्सका शल्यकर्ता व किरणीही स्तेन क्रूरो मद्यपो वृणाच सेनाजीवी श्रुती विक्रयश्चेन भूषम प्रियो अप्रिय. का चीरफाड म्हणजे ऑपरेशन करणारा डॉक्टर, डॉक्टर नाही, ऑपरेशन करणारा डॉक्टर, ब्रह्मचर्यापासून भ्रष्ट झालेला माणूस. किती झाले? 2. चोर, क्रूर, मदिरापान करणारा, गर्भहत्यारा, आम्हाला मुलगी नको म्हणून गर्भ पाडणारा, हे गर्भहत्यारे सगळे. सेनाजीवी, सेनेत नोकरी करतो आणि शासनाच्या पगारावर जगतो. आणि वेद विक्रेता, आजच्या भाषेत वेद विक्रेता म्हणजे कीर्तन प्रवचन विक्रेता. कळलं? आपण वेदाचंच व्याख्यान करतो की कीर्तन प्रवचनात. पूर्वी वारकरी संप्रदायात 5,000 देशील तर कीर्तनाला येईल असं होतं काय? बंकट स्वामीची कीर्तन आम्ही ऐकले, लोहिया महाराजचे ऐकले, मावाचा तर प्रश्नच नाही, नो क्वेश्चन आरायचे. लोहिया महाराजचे ऐकले, कोणाचं नाही ऐकलं? गुरुजीचं ऐकले. गुरुजींनी तर खेटरच मारले असते. खेटर बोलले नसते, नुसतं साधं. भयंकर तापट होता पुढं. त्यावेळेला होतं काय की महाराज मी तुम्हाला 5,000 रुपये देतो कीर्तनाला, आणि ते आले असते काय? नाही. म्हणून वेद विक्रेता म्हणजे कीर्तन प्रवचन विक्रेता. इन ब्रॅकेट त्याच्यापुढे डॅश देऊन ब्रॅकेट करा. म्हणणं आणि वाजवणं विक्राळा आला त्याच्यात. आळंदीला 200 रुपये दिल्यावर एक कीर्तन वाजवणारा सापडला नाही. वारीला एक कीर्तन वाजवून दे 200 घे, नाही सापडला. आहे त्याच्यावर भागावं लागलं. बरं, म्हणणारा तर पंजाच्या वरच आहे. पंजा कळतो ना? 2 चाली म्हणेल, तिसरी चाल म्हणायला लावली तर पुन्हा 200+. म्हणणं विकलं, विठोबा रुक्माई विकली, ज्ञानबा तुकाराम विकलं, रामकृष्णरी विकलं, आणि त्याची साथ करणारं वाजवणं विकलं. माझ्या वाईट शब्दात माय विकली. माय कथा जगाची माऊली आहे, कीर्तन जगाची माऊली आहे, प्रवचन जगाची माऊली आहे. आता कन्येच्या विक्रायचे किती प्रमाण देऊन कोणत्या संताचे देऊ? डझनभर प्रमाण, डझनभर संताचे देतो म्हणाल. काय शिल्लक राहिलं? म्हणून वेद विक्रेता
हे ब्राह्मण असूनही पाय धुण्याच्या लायकीचे नाहीत. अपी अपी म्हणून जुडलं की गौणत्व येते. यांना लोक संत म्हणतात, मान देतात महाराज म्हणून. हे ब्राह्मण म्हणून विद्वान आहेत, पण कणू सांडून येऊ पडला कोंडा जायचा, काही कामाचे नाहीत. कारण तुमच्याकडे आम्ही येतो, तुम्ही आमचे पाय धुता, हार घालता, बुक्का लावता. हा अधिकार का आहे? तुम्ही परमार्थात अधिकार संपन्न केलेला आहे म्हणून. पण ज्या दिवशी तुम्ही कीर्तनाचे पैसे घेतले, प्रवचन विकलं, त्यावेळेला तुम्हाला आम्ही पाय धुवायला पाणी नाही ठेवणार. नाही, तो अधिकार गेला. आणि अतिथी होऊन जर आले तर मग तो भाव वेगळा झाला. पण तुम्ही अधिकार घालवलेला आहे, नामस्मरण विकलेलं आहे, म्हणून तुम्हाला आम्ही बुक्का लावू, पण पाय नाही धुणार. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या आणि वारकऱ्याच्या नियमाच्या विरुद्ध आहे सगळं. मी तुम्हाला सांगतो, विदुर नीती खडीसाखर चॉकलेट चिघळतात तशी आहे का राजा. अविक्रयश्च लवणम पक्वान्नम दधी क्षीरम मधुतैलम घृतन तिला मासम फलबुला आणि शाकम रक्तवासा सर्वगंधा गुळाच. एखाद्याचं किराण्याचं दुकान असेल, व्यापारी असेल, त्याच्याकरता हा श्लोक आहे. तुम्ही तुमच्या दुकानावर, आता मल्टीपर्पज जनरल स्टोअर आहे तसं नव्हतं, त्यावेळेला जे होतं त्याची यादी आहे. मीठ, पक्व अन्न जे हॉटेलमध्ये आपण खातो शिजवलेलं ते, दही, दूध, मधू म्हणजे सहज, तेल आणि तूप, तीळ आणि मांस, फळ फूळ आणि भाजी, आणि लाल रंगाचं कापड, सर्व प्रकारची गंध आणि गूळ. ह्या वस्तू एका ठिकाणी विकण्याला योग्य नाहीत. तेल आणायचं असेल तेलाच्या घरी जावं लागेल, तूप पाहिजे असेल गवळ्याच्या घरी जावं लागेल, मीठ पाहिजे असेल तर जे आगारी आहेत मीठ काढतात त्यांच्याकडे जावं लागेल. या वस्तू एकत्र विकल्या तर ते दुकान निषिद्ध झालं. पीठम दत्वा स्वादनेभ्या कथा आणि एकम पादवू. धीर पुरुष असेल, अतिथीच्या रूपात घरी आला त्याची चौकशीच करायची नाही. कुशल विचारून आपली स्थिती दाखवायची आणि त्याची सेवा करायची. सस्योदकम, वेदवेत्ता ब्राह्मण ज्याच्या घरी जातो त्या दात्याचा लोभ, कंजूस असतात माणसं, कृपण असतात, त्या कृपणपणामुळे तो त्याला काही अर्पण करत नाही. भाऊ मी गरीब आहे, माझ्याजवळ काही नाही. पोरगी ग्रॅज्युएट झालेली आहे, फायनलला आहे, तिने सांगितलं की बाबा माझ्या मैत्रिणीच्या गळ्यात सोन्याची चेन आहे, मला पाहिजे. करून देता की नाही? करून देता. मग संताची घाली ठोंबरा, आम्ही तुमच्याकडे आलो तर मला ठोंबरा जीव घालता. गुरुजी फार वाईट शब्दात बोलत होते, ते मी बोलत नाही. अरे भोसडीचे हो, आम्ही तुमच्या घरी आले तर आम्हाला खिचडी जीव घालता. त्याच्या खालचे फार शब्द खराब आहेत. त्या मरीमाय करतात, 2 किलो तूप वापरता, बाळंतीन झाली की मरीमाय म्हणजे तुझी बायको. अर्थात बोला आता काय करता, आता त्या बुड्याशी कोण बोलाव, अशी भाषा होती त्यांची. पण तो हंटर असा होता की माणसाला शहाणपणच आहे. याकरता कंद, मूळ, इक्षुदिल वगैरे हे जे निर्वाह करण्याची साधनं आहेत, वानप्रस्थी माणसानं हे खावे, गृहस्थानं खाऊ नये. निश्चिंत राहू नका. बुद्धिमान माणसाची वैर कराल तर निश्चिंत झोपू नका अंगावर चादर घेऊन. बुद्धिमानाच्या बुद्धीचे हात दिल्लीच्याही पलीकडे आहेत. बुद्धिमानाचे हात किती लांब आहेत? देवापर्यंत आहेत. बुद्धिमानाची वैर करूच नका. पण यदा कदाचित वैर झालं तर मी अमर आहे या मूर्खपणानं झोप घेऊ नका. त्याचा हात फार लांब आहे, तो तिथून बटन दाबेल आणि लाईट तुमच्या घरी लागेल. बी अलर्ट. वैर कुणाशी करता? अर्हक. अर्हक म्हणजे ब्रह्मचर्यापासून भ्रष्ट झालेला. म्हणून याच्याकरता मी तुम्हाला यादी दिली. लोष्ट, क्रोध करणारा आणि लोष्ट. आता लोष्ट हा शब्द आहे कारण अपारणो समलोष्टाश्म कांचना, की तिथला श्लोक आहे तसा सम श्लोक आहे. हां, तर लोष्ट म्हणजे काय रे बाबांनो? कांचन म्हणजे सुवर्ण, हे जुळलं बरोबर आहे. मुरकर साहेब, लोष्ट म्हणजे काय? नाही, बिकॉज यू आर कॅन एनीबडी आन्सर व्हॉट डू यू मीन बाय लोष्ट? खड्डा? नाही नाही, लोह नाही म्हटलं मी, लोष्ट, शलाट. जाऊ द्या, चर्चा करू नका. अर्ध बरोबर आहे, पास होशील पण 50% आहेत, नॉट 100.
लोष्ट म्हणजे मातीत मिक्स केलेलं शेण, इट इज लोष्ट. आता मी फिलॉसॉफर माणूस आणि बारीक ज्ञान संस्कृत आहे म्हणून तुम्हाला निर्वचन सांगतो लोष्टाचं. लोष्ट तुम्ही स्थित आहात, आहे लोष्ट आहात. चतुर्थी आहे नाही, ही पंचमी नाही आहे. नुसती माती नाही, नुसतं शेण नाही, अर्धी माती आणि अर्ध शेण मिळून जो गोळा होतो त्याला लोष्ट म्हणतात. जो लोष्ट आणि सुवर्ण याला समान समजतो तो महात्मा, असा श्लोक आहे. गीता सांगताना या श्लोकावर बोलताना माऊली काय बोली, माऊलीनं विवरण नाही केलं. त्यांना वाटलं की लोष्टाचा अर्थ तुम्हाला माहीत असेल, पण आपण एकदम चौथ्या वर्गातून मॅट्रिकच्याच परीक्षेला बसलो त्याच्यामुळे मधातलं सुटलं, अशी पण येते की नाही. साऱ्याचा असा आहे. बर, शोकहीन, संधी विग्रह रहित, निंदा प्रशंसेनं शून्य, प्रिय प्रियाचा त्याग, ह्या लोकांना उदासीन म्हणावं. उदासीन म्हणजे भिक्षुक. उद म्हणजे काय, उदासीनाचा अर्थ काय, उद म्हणजे वर, आसीन म्हणजे बसलेला. ब्रह्माला उदासीन म्हणतात. ब्रह्म उदासीन आहे कारण सगळ्याच्या वर आहे. पण आपल्याकरता उदासीन कोण आहे, ज्याने हे सगळं सोडलं तो सगळ्याच्या वर आहे, न्यास केला सगळ्याचा, तो संन्यासी, त्याला उदासीन म्हणावं. कारण आम्हाला जेव्हा प्रणाम करावा लागतो तेव्हा पायाला स्पर्श करून नाही करता येत. दंड असतो ना, तो दंड, त्या दंडाने प्रणाम करावा लागतो देवतेला. आणि खरा संन्यासी असेल, इमानाचा शेंडी खरी नसेल, त्यांनी ज्याच्या घरी लग्न कार्य आहे कधीही जाऊ नये. का नाही जाऊ, पितृकर्म आहे, कधी जाऊ नये श्राद्धाच्या दिवशी. तुमचे जे पितर आहेत ते खालच्या लेवलचे आहेत, ते देवतेच्या वर नाही आहेत. संन्यासाचा अधिकार असा आहे की तो गेला की तुमचे पितर आलेले न जेवता पळून जातात, म्हणून जाऊ नये. लग्नात तुम्ही देवक बसवता की नाही, देवतेंचं आवाहन करता, त्या देवता असतात. संन्यासाचा प्रवेश झाला की गॉन गेल्या, तुमचं कर्म गेलं फुकट. याकरता संन्याशाने शहाणं व्हावं. ज्याच्याकडे लग्न आहे, त्याच्याकडे श्राद्ध आहे, त्याच्याकडे कधीही जाऊ नये, नाही तर त्याच्या कार्याचा नाश झाल्यापासून राहत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे शंकराचार्य कोणत्या दिवशी गेले, वाद कुठे झाला, का झाला, श्राद्धाच्या दिवशी गेले. फार मोठं लांबलं तर कथानक आहे. त्याचा शेवट काय झाला, यू नो व्हेरी वेल. मनाला काबूत ठेवावं लागेल. कंदमूळ वगैरे खाऊन वानप्रस्थाचं थोडं वेगळं आहे. म्हणून बुद्धिवानाबरोबर द्रोह करू नका. द्रोह हा शब्द आहे कारण लांब आत असणारा त्याला त्रास दिल्यावर इच्छा नसूनही तो जेव्हा बदला घेईल त्यावेळेला तुमचा सर्वनाश झाल्यावाचून राहणार नाही. तो मुळाचे पानं छाटत नाही, पारंब्या छाटत नाही, मूळ छाटून टाकतो. त्याच्या बुद्धीनं जेव्हा मूळ छाटतो तेव्हा वृक्ष राहत नाही. राहील काय, म्हणून शक्यतोवर त्याच्या वाटी जाऊ नका. आता 2-4 गोष्टी आहेत, घेतल्याच आहेत. राजा जोगी अगिन जल इनकी उलटी रीत. राजा योगी म्हणजे संत, पाणी आणि अग्नी यांची उलटी रीत आहे नेहमी. तुम्हाला तारतात, जीवन देतात, पण तुम्ही त्यांना चिमकोडा घेतला की संपले. विथ फॅमिली संपले, इष्टमित्रासहित संपले. कारण मग तो हातच नाही लावत ना, आणि ज्या वेळेला हात लावतो त्यावेळेला सर्वनाश ठरलेला आहे. म्हणून त्यांच्या वाटेला न जाणाराच वाचतो. यांना लांबून नमस्कार करा, थोडं लांब राहा त्यांच्या. अग्नीला आपण लांबून पूजा करतो की अग्नी हातावर घेतो, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याच्याकरता बुद्धिमान आहे तो. जो विश्वासाला पात्र नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि जे विश्वासाला पात्र आहेत, पुत्र आणि पत्नी, त्यांच्यावर विश्वास ठेवा, पण अतिविश्वास त्यांच्यावरही ठेवू नका. पोरं बापाच्या धनाची वाट पाहतात म्हणून हा बुडा 80चा झाला अजून का मरत नाही, हेही याचीही वाट पाहतात. लक्षात आलं काय. धन असेल तुमच्याजवळ, शंका असते काय आहे, किती आहे, कसं आहे. बरं डॉक्टर, म्हणून आता आजारी पडला बुडा 80 वर्षाचा, आता वय झालं, जाऊ दे, आता कुठे औषध देता. तो वाट पाहतो उद्या जाणार असेल, आज मेला तर बरा, तिजोरीची किल्ली तर हाती येईल. म्हणजे तुमचा पुत्र तुमचा मित्र की शत्रू. आणि तुमची बायको त्याला सहमत असते. हो हो का, हा 80 वर्षाचा डंगरा बायको करता युसलेस प्लस होपलेस झालेला आहे. युसलेस प्लस होपलेस आहे दोन्ही गोष्टी. मग आता तरुण पोरगा आहे 50 वर्षाचा, ₹1,00,000 कमावतो महिन्याला. त्याच्या लेकराचं ढुमन धुण्यात आनंद आहे, तिला गू फेडण्यात का. तो आजी सगळं पुरवतो, व्हायचं सगळं पुरवतो, पण अट आहे
आई तुझं मत माझ्या पेटीत पाहिजे, बुड्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, म्हणून सगळे म्हातारे वृद्धाश्रम म्हातारे डिपॉझिट जप्त झाले. ती मरी माय तुमच्या बाजूला नाही दिसते, भ्रम आहे तो आहे पोराच्या बाजूला. आणि ही कथा प्रत्येक घरात आहे आज. आहे पुत्र तुमचा आहे नाही, पत्नी तर आहो, पत्नी पुत्रासोबत जाईल तुमच्यासोबत नाही का, त्याला इलाज नाही ना. म्हणून नीतिशास्त्राचं म्हणणं असं आहे, कोणावर विश्वास ठेवा, मुलांन्यात लिखती, पुत्रावरही ठेवू नका, पत्नीवर ठेवा, पण अतिविश्वास ठेवू नका, कारण ती मिळालेली आहे तुमच्या पुत्राला, याकरता तुमचा घात निश्चित आहे. अनिल कृष्ण दारस्य संभवागे प्रियमदा लक्ष्मो मधुवाक स्त्रीणामचे चांगाम शगो भवेत. ईर्ष्यारहित, स्त्रियांचा रक्षक, संपत्तीचा न्यायपूर्ण विभाग करणारा, प्रियवादी आणि स्वच्छ मनाचा असावा. जर स्वच्छ मनाचा नसेल तर काहीही केलं तर बरोबर होणार नाही. पूजनीया महाभागा पुण्यस्य गृहीत्वा स्त्रियोशी हो. स्त्रीला घरची लक्ष्मी म्हणतात. अत्यंत सौभाग्यशालिनी, आदराच्या योग्य प्रत्येक स्त्री आहे, पवित्र आहे, घराची शोभा आहे. म्हणून विशेष करून स्त्रियांचं रक्षण करा. आपण तुम्हाला 50,000चा जॉब आहे तर बायकोला ग्रॅज्युएशन आहे तर 25,000चा जमते का हे पाहता. पुरुषात मिसळून स्त्रीला नोकरी देणारा माणूस महामूर्ख आहे. कारण गरुडाला विचारा, ज्यावेळेला रामाला नागपाशानं बांधलं इंद्रजिताने, त्यावेळेला काकभृशुंडी जे रामायणाचे अधिकारी आहेत, काकभृशुंडीनं गरुडाला सांगितलं, गरुडा राम लक्ष्मण बांधलेले आहेत, राम लक्ष्मण विष्णू आहेत, त्यांना सोडवायला तू जा गरुड, कारण नागाचं बंधन आहे, गरुडाला पाहिलं की पडून जाते. तो म्हणे व ते माणसं आहेत आणि तू मला त्यांच्या सोडायला पाठवतो, ते का देव आहेत काय. त्यांनी सांगितलं ते देव आहेत. आणि मग काकभृशुंडीनं रामायण सांगितलं गरुडाला. रामायणाचा वक्ता कोण आहे, काकभृशुंडी आहेत. त्यांनी रामायण सांगितलं माणूस दिसतो राम, माणूस नाही ब्रह्म आहे. मग गेले. त्या अध्यायात हा श्लोक आलेला आहे. अनेक श्लोक अनेक ठिकाणी आलेले आहेत. काकभृशुंडीनं सांगितलं आपला नियम आहे, बहुत मित्र की नारी सो प्रीत न लगाई, बास रहित फूल को न सहारी रे. ज्या फुलाला सुगंध नाही त्याच्यावर प्रेम करू नका. ज्या स्त्रीला किंवा कन्येला अनेक बॉयफ्रेंड असतील तिचं तोंडही पाहू नका. कारण सांगितलं, कारण साय गरुडा, सुंदर पुरुष तरुण पाहिला की स्त्रीच्या ठिकाणी कामरस नैसर्गिक निर्माण होतो. मर्यादेत बांधिले आहे काही करणार नाही, पण कोणत्याही वेळेला तिच्या ठिकाणी परपुरुष दर्शनानं काम निर्माण होतो. म्हणून तिला पुरुषात एकट्या स्त्रीला मिसळू देऊ नको. हे कोण बोललं, काकभृशुंडी. कोणाला बोलले, गरुडाला. कोणत्या कथेत बोलले, रामायणात. आपली हिंमत आहे का रामायणाचा श्लोक खोटा आहे म्हणायची. म्हणून ती नीती आहे. तो नीतीचा श्लोक इथे अर्धा आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बुद्धिमान माणूस असेल त्याच्या बुद्धीची कदर करावं लागेल. संपत्तीचा बॅग असो, निन्यभाग काही असो. अंगुया भीमोर्ते क्षत्र महाराष्ट्र रोमच्छाती तेषाम सर्वतम तेजम श्वासो योनिष साम्यती. जलामुळे अग्नी, ब्राह्मणामुळे क्षत्रिय आणि दगडामुळे लोखंड पैदा झालेले आहेत. अग्नी तसा पैदा नाही झालेला. पृथ्व्याप तेजवायू आकाशा क्रम आहे. जला वाचून अग्नी नाही. ब्राह्मणा वाचून क्षत्रिय पैदा झालेला नाही आहे. दगडा वाचून लोखंड पैदा झालेला नाही आहे. त्यांचं तेज सर्वत्र व्याप्त असते. म्हणून आपल्या उत्पत्ती स्थानाचा अनादर करू नका. आपलं उत्पत्ती स्थान आपली माता आहे, तिचा अनादर नाही करता येत. नित्यम संतम पुरे जाता पाप कोपात यासा क्षमावंतो निराकारा काष्टे धीरे विषय. चांगल्या कुळात जन्म मिळणं, अग्नीच्या समान तेजस्वी असणं, क्षमाशील असणं आणि विकार शून्य असणं हे फक्त संतच असतात. त्यांना क्रोध येत नाही असं नाही. काष्टात अग्नी आहे पण लपलेला आहे. अग्नी नक्की आहे, लपलेला आहे. तसं संताच्या ठिकाणी क्रोध विकार राहील. तो कधी प्रगट होईल, तुम्ही त्याचा अपराध केल्यावर. पण हे जाणू नका की हे फार शांत आहेत, क्षमाशील संत आहेत. नाही नाही नाही. त्यांची खोडी केल्यावर जर विकाराला निर्माण झाले, संपलं. धर्मकाम आणि अर्थासंबंधी कार्याची व्यवस्था करा.
तुमची मंत्रणा फुकट जाणार नाही. धर्म अर्थ काम मोक्ष राहू द्या बाजूला, चौथा पुरुषार्थ मोक्षाचा काही संबंध नाही याचा. एकांत स्थानात तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल, काही गुप्त गोष्ट ठरवायची असेल, तुम्ही 2 माणसं 4 माणसं कुठे जाल, पर्वताच्या टोकावर किंवा राजमहालाच्या शेवटच्या मजल्यावर जाऊन तिथे एकांतात बोला, म्हणजे खाली कुणाला ऐकू येणार नाही आणि तुमची मंत्रणा जी आहे ते फुटणार नाही. जंगलात जाऊन तृण आदीनं अनावृत्त स्थानावर मंत्रणा केली तरी चालेल. मंत्रणा फुटू नये असं वाटत असेल, 6व्या कानापर्यंत तिला जाऊ देऊ नका. 4 कानापर्यंत ती फुटणार नाही. 6 कानापर्यंत गेली, 3ऱ्या माणसाला माहीत झाली की सगळ्या जगात डफळं पिटल्या गेले, नक्की समजा हे नियम आहेत, या नियमाचं पालन करावं लागेल. आणि म्हणून राजा मी तुला सांगतो, बायकोजवळ गोड बोलावं, कारण तुम्हाला काम आहे तिच्याशी, गोड बोलावं, पण तिच्या अधीन होऊ नका. माजलेले बैल आहेत, ताब्यात घेण्याची त्यांना नाथ टोचा, व्यसन लावा, पण बैलाच्या अधीन होऊ नका, नाही तर बंडीचा ॲक्सिडेंट होईल. अधीन न होणं. आणि राजा आहे, तुझं अंतःपुर आहे, तेथे स्त्रिया राहतात. दद्या मातंतु दशमान गौशूच्या आत्मना दयात सर्वमे ऋषीम भवेत. मी तुला नियम सांगतो. शेकडो बायका असत राजांना, जनकाला 565 बायका होत्या. राजस्थानात अनेक स्त्रिया असत राजपूत लोकांना. तुझं जे अंतःपुर आहे, ज्या ठिकाणी फक्त स्त्रिया पोरी बायका राहतात, त्याच्या देखरेखीचं काम सेवकावर सोपवू नको, ते विश्वासाला पात्र नाहीत. त्या कामाची देखरेख हेड ऑफ द डिपार्टमेंट बापाकडे दे. तो